हे सगळं कधी कळलं तुला? 2-3 दिवसांपूर्वी. मग सांगितलं का नाहीस मला? तू बोलत कुठे होतीस माझ्याशी? सॉरी. काय म्हणाले डॉक्टर? ऑपरेशन करावं लागेल आणि ऑपरेशन करून सध्याचा धोका टाळता येईल. पण जर बॉडीला क्लॉट्स फॉर्म करायची टेंडन्सी असेल तर ते पुन्हा होऊ शकतं, रिलॅप्स होऊ शकतं. त्यासाठी काळजी घ्यावी लागेल. बापरे. कॉम्प्लिकेटेड आहे सर्जरी. पण जर आता हे केलं नाही तर आईच्या जीवाला धोका होऊ शकतो. मग करून घेऊ ना ऑपरेशन. करावंच लागेल. हे बघ, पप्पांच्या ओळखीचे काही डॉक्टर्स आहेत, आपण त्यांना विचारू. ठीक आहे ना, आपण घेऊ त्यांचा सल्ला जर गरज पडली तर. बरं, मी आईला काय अजून सांगितलं नाहीये. उगाच तिचं टेन्शन वाढायला. त्यांनी काही विचारलं नाही? विचारलं, पण मी तिला एवढंच सांगितलं की फार असं काही नाहीये. पण मग आता कधी करायचं ऑपरेशन? लवकरात लवकर. अजय, पैशांचं कसं करणारच? त्याचाच विचार करतोय. 4 लाख? तेवढे तरी लागणारच. मी पप्पांशी बोलू का? कशाबद्दल? ते करतील ना आपल्याला मदत. नको. हे बघ, आपण हळूहळू त्यांना पैसे परत देऊ. नाही नेहा, पण का? मला नाही आवडणार. हे बघ, तुझ्या इगोमुळे तू आता नाही म्हणशील, पण मला माहितीये तुला नंतर टेन्शन येईल. नाही, प्रश्न इगोचा नाहीये. ते माझे सासू सासरे आहेत. अगं, लग्न केलं नाही आणि त्यांच्याकडून मदत घेतोय असं नको व्हायला. मग मी बोलेन ना त्यांच्याशी. तरीही नको. अजय, मी त्यांची एकुलती एक मुलगी आहे. माझ्यासाठी आतापर्यंत त्यांनी ज्या ज्या इन्व्हेस्टमेंट्स केल्यात ना, पण त्या तुझ्यासाठी केल्यात, त्या माझ्यासाठी नको यूज व्हायला. तुझ्यासाठी नाही, इनडायरेक्टली त्या माझ्यासाठी. तरीही नको नेहा. पण कुठून तरी तर पैसे तुला उभे करावे लागणारच आहेत ना. ते आम्ही बँकेतून लोन काढीन, FD मोडेन, काय हवं ते करेन, पण मला कुणाकडून मदत नाही घ्यायची आहे. पण का? एवढे परके वाटतो का आम्ही तुला? प्लीज, मला इमोशनल ब्लॅकमेल करू नकोस. मला ह्या बाबतीत वाद नाही घालायचा आहे, प्लीज. माझं डिसिजन झालंय. ओके, तू आता तुझा डिसिजन घेतलाच आहेस तर काय बोलणार? नेहा, अगं, मी माझ्या आईच्या दवाखान्याचा, तिच्या मेडिकलचा खर्च नाही केला तर मग काय अर्थ आहे का या सगळ्याला? अगं, मला हे सगळं स्वतःहून करू दे प्लीज. मला कुणाची मदत घ्यायची नाहीये. लावू का? हो. असाच लावू ना? आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी, आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होते आणि ते सगळं करताना की शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी, खूप चांगली आहेस गं, म्हणून तुला सगळं जगच चांगलं दिसतं. पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी माझा. पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं, असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो, माहितीये. रिसीव कर ना. अगं बघ, कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब पुन्हा आला बघ. घे बघू.
हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.